छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्र मंदिरात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय। मंदिरातील 1.5 किलो वजनाच्या चांदीच्या पादुका, 3 दानपेट्या, स्वामींचे सोन्याचे लॉकेट तसेच सीसीटीव्हीचा DVR चोरट्यांनी पळवून नेलाय। या घटनेची माहिती मिळता शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। वाळूज औद्योगिक वसाहतीमधील बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्र मंदिरात 15 जुलैच्या मध्यरात्री 1:30 ते 4 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। चोरट्यांनी मंदिरातील अंदाजे 1.5 किलो वजनाच्या चांदीच्या पादुका, 3 दानपेट्या, स्वामी समर्थांचे सोन्याचे लॉकेट तसेच परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा DVR असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। घटनेची माहिती मिळता शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे, उपजिल्हा प्रमुख अरविंद धिवर आणि शहर प्रमुख विशाल खंडागळे यांनी मंदिरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे। यावेळी मंदिरातील विश्वस्त आणि ग्रामस्थांकडून घटनेची माहिती घेत त्यांनी पोलिसांना चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना केल्या। यावेळी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी ज्यांनी हे पवित्र मंदिर लुटण्याचे कृत्य केले त्यांना देव शिक्षा करेल अशी भावना व्यक्त करत वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना अटक करण्याची मागणी केली आहे। श्री स्वामी समर्थ। मला आता 1 तासापूर्वी मला फोन आला विशालचा, साहेब मंदिरात चोरी झाली आणि मी एका बाळकृष्ण मंदिरात होतो त्यावेळेस। अरे मला कसे काय झाले असं नाही साहेब, पण ठीक आहे मी येतो लगेच। म्हटलं मी PI साहेबांना सांगतो, ते पण येते। पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे पाहिल्यानंतर माझा असा अंदाज असा आहे की तो इथे 4-5 वेळेस येऊन गेला असेल। ते DVD घेतली म्हणजे इथे 9 कॅमेरे आहे, 9 कॅमेरे त्या ठिकाणी म्हणजे DVD इम्पॉर्टंट आहे। हे काढलं म्हणजे 9 कॅमेऱ्यात काही दिसतच नाही। एक दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी कुलप तोडले, सगळं तोडले। आणि विशेष म्हणजे जे 2 दानपेट्या आहेत, पैसे असतात ते, ही मंडळी काय करते की दर महिन्याला त्या ठिकाणी पैसे काढते। माझं म्हणणं असं आहे की मी आता त्यांना सजेशन केलं की तुम्ही आता आठवड्यातून किंवा 15 दिवसात, कमीत कमी 15 दिवसांनी तरी हे काढत जा। अशा चोऱ्या होताना सगळे पैसे दान आलेला घेऊन जातात ते। पण आणि त्याचप्रमाणे गळ्यातील चांदीची माळ तोडली, अजून ते पादुका तोडल्या चांदीच्या। हे सगळं म्हणजे हे भुरटे चोर साले भेटले ना की असं वाटतं त्यांना मारावं। देवाची पण चोरी करायला लागले साले। आणि पोथीतच लिहिलेलं आहे, ज्यांनी चोरी केली तो आंधळा होतो। पोथीत लिहिलेलं आहे यांच्या, आंधळा होतो। हे आंधळेच होतील, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता सरकारी पक्षातर्फे म्हणजे स्वतः PI गाडेसाहेब आलेत। त्यांना मी फोन केला, म्हटलं मी येतो तुम्ही पण या, ते पण आले। आणि आता ते म्हणजे आता फक्त कंप्लेंट दाखल करायचं, त्यांचे सगळे प्रतिनिधी गेलेले कंप्लेंट दाखल करत चालले ते आता। पण ह्या चोऱ्या म्हणजे मंदिरातल्या चोऱ्या, आता आमच्या पदमपुऱ्यातल्या मंदिराचे डोळे काढले, पायातले चांदीचे तोडे ते काढून घेतले। आणि त्याची किंमत किती आहे? 1 ते 1.5 हजार, 1 ते 3 हजारासाठी चोऱ्या करायला लागले। मग हे कोण असावे माहिती का? हे नशेडीवाले साले, दारू पितात नाही लोक, कोणते साले थर्ड क्लास, काही काम करत नाही, कारण दारू पितात ते, असे लोक येते। आणि असे लोक येते आणि हातात चाकू असतो, लगेच हे करतात। म्हणजे अशा या दृष्टिकोनातून आपल्या बजाजनगरमध्ये क्राईम नव्हता, तो क्राईम, चोरीचा क्राईम किंवा बाकीचे हे असे क्राईम व्हायला लागले। तरी आमचे गाडेसाहेब जे आहेत ते आल्यापासून बरंचसं कंट्रोल झालं। मी त्यांना सांगितलं की इतकं कंट्रोल करा, गाडेसाहेबांनी कंट्रोल केलं। आणि आता जे म्हटलं इकडचे तिकडचे भुरटे चोर जे आहेत ते इतर मंदिरं पाहत असतात, या मंदिरात किती दान येतं, या मंदिरात किती येतं, आणि मग त्या अंदाजाने ते लावतात। जरी समजा तो मुकुंदवाडीत राहत असेल तरी तो इथे येऊन पाहून जात असेल। तर ते अशा दृष्टिकोनातून मी आपल्याला सांगतो की चोऱ्या व्हायला लागल्या। परंतु मी माझ्या भक्तांना, माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या सेवेकरी बंधू आणि भगिनींना मी विनंती केली की तुम्ही जास्त सतर्क राहा। आणि हे आपलं हेच मंदिर नाही, हेच केंद्र नाही, बाकीच्या मंदिराकडे सुद्धा लक्ष देत जा। तुम्ही जास्त वेळ आपल्या मंदिरात जर गेलात, दर्शनाला गेलात, आता मी जवळपास 5-6 मंदिरात जातो रोज सकाळी सकाळी। मला माहीत पडतं ना, तिथे लोक भेटतात, साहेब असं झालं तर झालं। तर त्या सगळ्या दृष्टिकोनातून आपली जर नजर असली तर कोणी पण येऊ शकत नाही। म्हणून आता मात्र या ठिकाणी स्वामींनाच प्रार्थना केली मी, स्वामी समर्था, जो चोर असेल तुझ्या पोथीमध्ये लिहिलं तो आंधळा होऊ दे, त्याला फटके मारू दे, आणि आमच्या गाडेसाहेबांना यश मिळू दे त्याला पकडायला। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। मी गोपाळ काशीराम पाटील, बजाजनगर केंद्रातील स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी। मला
आमच्या वॉचमनने सकाळी 5:45 वाजता फोन केला की केंद्रामध्ये दानपेट्या दरवाजा तोडून आपल्या चोरीला गेलेल्या आहेत. तरी मी लगेच एक 5-7 मिनिटातच केंद्रात पोहोचलो आणि आमचे दुसरे सहकारी पण केंद्रात आले आणि आम्ही बघितलं. ते आम्हाला ते जो वॉचमन आहे केंद्रातला त्यांनी दाखवलं की आपले जे समोरचे जे 2 दरबारातले जे 2 गेट आहे ते गेटचे कुलूप आपल्या सब्बलने तोडलेले होते. त्यांचे कुलप पण तोडलेले होते आणि साईडला बाजूला टाकून दिले आणि दानपेट्या ज्या होत्या त्या दानपेट्याची कुलप त्या सब्बलने तोडलेले आहे आणि दरबारामध्ये महाराजांच्या पादुका जवळजवळ 1.5 किलोच्या चांदीच्या पादुका असतील. त्या चांदीच्या पादुका पण ते चोर घेऊन गेले आणि महाराजांची मूर्ती जी आहे चांदीची, त्या मूर्तीच्या गळ्यामध्ये सोन्याची साखळी होती. ती जवळजवळ 1 तोळ्याची असेल. ती साखळी पण हे चोर घेऊन गेलेले आहे. अशी मोठी चोरी आमच्या बजाजनगर केंद्रातून झालेली आहे. तरी मी पोलीस प्रशासनाला विनंती करेल की त्या चोरांचा धडा लावून आमचे जे महाराजांच्या पादुका आहेत त्या आम्हाला सगळे सेवेकऱ्यांच्या वतीने सांगतो की त्या आम्हाला लवकरात लवकर चोर पकडून त्या आम्हाला परत मिळाव्या.